आज जागतिक चिमणी दिवस आहे. आज आपण चिमणी दिवसाच्या निमित्त माने साहेब यांच्याशी आपण गाठभेट घेतो आहे. त्यांची एक संस्था आहे. ती संस्थेवरती फार मोठं काम करतात गेले अनेक वर्ष. काय सांगाल आपल्या संस्थेचं नाव आणि आपलं नाव? नमस्कार, माझं नाव प्रमोद माने आहे. माझ्या संस्थेचं नाव आहे स्पॅरो शेल्टर. मुंबईमध्ये मी बऱ्याच वर्षांपासून चिमणी या विषयावर काम करतो आहे. आज जागतिक चिमणी दिन आहे. या दिनाच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोचण्याची एक संधी असते. लोकांना या विषयाचं गांभीर्य समजून देण्याचा एक प्रयत्न करत असतो. चिमण्यांची कमी होणारी संख्या ती वाढण्यासाठी आपला सहभाग ह्या सगळ्याच गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. चिमण्यांच्या कमी होण्याच्या संख्येवर जर प्रामुख्याने बोलायचं झालं तर मोबाईल रेडिएशनचं मोठं जाळं, शहरीकरण जे होतं आहे, ज्या प्रकारे शहरीकरण होतं आहे त्या प्रकारे निसर्गाचा एक ना एक दिवस फार मोठ्या प्रमाणात सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जमिनीचा विकास करत असतो, पण आपण निसर्गाच्या विकासाकडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत चाललेलो आहे. निसर्गाचा विकास हा जसा लोकांचा विकास महत्त्वाचा आहे, त्या लोकांच्या विकासामध्ये निसर्गाचा विकासही तेवढाच महत्त्वाचा आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. निसर्गातला घटक आहे चिमणी. या चिमणीची जर संख्या आपल्या काही दुष्परिणाम, आपल्या चुकीच्या वर्तणुकीमुळे जर त्याचं संख्या कमी होत असेल तर ही खरं म्हणजे आपली जबाबदारी आहे आणि हा आपल्याकडून घडणारा गुन्हा आहे. याच्यावर आपण काम करणं फार महत्त्वाचं आहे. चिमण्यांची संख्या जर अशीच दिवसेंदिवस घटत राहिली तर येत्या काही वर्षांनंतर चिमणी ह्या पक्ष्याची अवस्था डायनासोरसारखी झालेली असेल. औषधाला चिमणी भेटणार नाही. जेव्हा या चिमणीचं वर्षानुवर्ष आपल्या मुंबईमध्ये स्थान आहे, तिला या माणसांच्या आजूबाजूला राहायला आवडतं, तो डोमेस्टिक बर्ड म्हणून ओळखला जातो. आपल्या जेव्हा चाळी गिरणी संपुष्टात येतात, आपण आपल्या घरामध्ये खिडकीला स्लायडिंग विंडो लावतो, काचा लावतो, बर्ड नेट लावतो. पक्ष्यांना घर करायला म्हणून कुठे अशी जागा उरलेली नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना घर करायला जागा नसेल तर ती त्यांची अंडी देणार कुठे? तिची पिल्लं सुरक्षितपणे बाहेर येणार कशी आणि त्यांचं प्रमाण वाढणार कसं? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दादा, मला एक विचारायचं आहे की चिमणीचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला ही प्रेरणा कशी काय मिळाली? जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझ्या वाचनामध्ये बऱ्याच वेळेला हे आलं होतं की पक्ष्यांची संख्या कमी होते, निसर्गाचा ऱ्हास होत चाललेला आहे, चिमण्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. पण हे सगळं वाचून वाचून मन फार अस्वस्थ झालं होतं की बातम्या एवढ्या तीव्र आहेत, बातम्या एवढ्या गंभीर आहेत, पण चिमण्या वाचवण्यासाठी म्हणून आपण काय केलं पाहिजे ह्याची गाईडलाईनच कुठे नव्हती. म्हणजे चिमण्या कमी होत आहेत हे कळतं आहे, पण त्या वाचल्या पाहिजेत म्हणून काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी काय उपाययोजना करू शकतो ह्याच्या कुठे गाईडलाईन नव्हत्या. आणि मग त्या वेळेला माझ्या लक्षात आलं की नाही, नुसता प्रॉब्लेम कानावर येऊन तो समजून होणार नाही. तो प्रॉब्लेम जर आपण सॉल्व करू शकत नसू तर आपण सुशिक्षित नागरिक म्हणून आपण स्वतःला काय म्हणवून घेणार? मग आम्ही त्याच्यावर विचार करायला सुरुवात केला, मी माझ्या मित्रमंडळींनी, की चिमण्यांची संख्या जर ह्या कारणांमुळे कमी होते तर आता कुठल्या कारणांमुळे आपण ती वाढवू शकतो, काय केलं तर त्यांची संख्या वाढू शकते. हे सगळं जेव्हा लक्षात आलं तेव्हा कळालं की त्यांना सगळ्यात पहिलं तर आहे त्यांच्या पोटात अन्नाचे कण जाणं, त्यांची तहान भागवणं, त्यांना निवारा देणं. ह्या 3 गोष्टी आपल्या हातात आहेत. ह्या जर आपण देऊ शकलो तर निदान त्यांची थोडीशी स्ट्रेंथ वाढेल, त्यांची क्षमता वाढेल की ते पुढचं आयुष्य आणखीन धडपडू शकतील. मग आम्ही लोकांपर्यंत हा विषय पोचवायला सुरुवात केली. अशा प्रकारे चिमणी संवर्धनाची मोहीम पुढे चालू लागली. पर्यावरण, वाढतं शहरीकरण, उंच टावर्स, मोबाईलच्या ह्याच्यामुळं चिमण्यावरती एक घट्ट प्रमाण आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? मी आता तेच म्हणालो की चिमण्यांच्या घटत्या प्रमाणावर 2 प्रमुख कारणं आहेत. ती हीच आहेत की मोबाईल रेडिएशनचं वाढतं प्रमाण. या मोबाईल रेडिएशनमुळे चिमण्यांच्या नर्वस सिस्टमवर फार मोठ्या प्रमाणात परिणाम व्हायचा. जेव्हा चिमणी अंडं द्यायची आणि जेव्हा ठराविक वेळेनंतर ती वेळ यायची की ते अंडं फुटेल आणि त्यातून पिल्लू बाहेर येईल, त्यावेळेला त्या अंडं आतून पूर्ण कोरडं असायचं. हा ह्या मोबाईलच्या रेडिएशनचा परिणाम होता. आता सुदैवाने काही घटना अशा घडायला लागल्यात की चिमण्यांनी ह्या परिस्थितीला ॲक्सेप्ट केलेला आहे आणि आता चिमण्यांची संख्या घटायला मोबाईल रेडिएशन हे तेवढं प्रमुख कारण राहिलेलं नाही आहे. पण ह्या उंच इमारतींमुळे, त्यांच्या खिडक्यांमुळे, त्यांच्या काचांमुळे चिमण्यांना घर करायला कुठे जागा मिळत नाही आहे. वाढतं उन्हाचे प्रमाण आणि सर्वसामान्य नागरिक त्यांच्या घराजवळ एखादं घरटं असावं, यासाठी आपण सर्वसामान्य नागरिकांना काय सांगू? आज जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना प्रथम तर हे आवाहन करेन की
प्रत्येकाला जे शक्य आहे, अगदी सहज शक्य आहे, ते त्यांनी आपल्या खिडकीमध्ये धान्य आणि पाणी याची जर व्यवस्था करून ठेवली चिमण्यांसाठी, तर चिमण्यांना हा खूप मोठा आधार होणार आहे आणि त्यांच्या राहण्याची सोय करू शकलं तर अत्यंत उत्तम. पण ती जरी करता नाही आली तरी धान्य आणि पाणी या 2 गोष्टींची सोय करणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या शाळेमधून या चिमुकल्या मुली घरटे बनवत आहेत. संकल्प केव्हापासून आपला चालू आहे आणि तो अविरत चालू राहणार? मागील 20 वर्षांपासून मी संस्था चालवतो आहे. मुळात माझा उद्देश हा आहे संस्था चालवण्याचा. तुम्हाला थोडंसं विचित्र वाटेल, संस्था मला स्वतःच्या हाताने बंद झालेली बघायची आहे. ही संस्था मी चालवतो आहे ह्यासाठी की मला ती बंद करायची आहे. त्याचं प्रमुख कारण असं आहे की ही संस्था चालवतो आहे, तिचं मूळ उगमस्थान आहे की पक्ष्यांची कमी होणारी संख्या, आणि हे प्रमाण एवढं वाढलेलं असलं पाहिजे चिमण्यांचं भविष्यामध्ये की अशा प्रकारची संस्था चालवण्याची माझ्यावर वेळच येता कामा नये. सध्याच्या तरुण वर्गाला आपण काय संदेश द्याल चिमणी दिवसाच्या निमित्ताने? तरुण वर्गाला म्हणण्यापेक्षा मी मुंबईतल्या सर्व नागरिकांनाच असं सांगू इच्छीन की आज जागतिक चिमणी दिन आहे. आज एक चांगला प्रसंग आहे. या प्रसंगाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या घरांमध्ये आजपासून पाणी आणि धान्य चिमण्यांसाठी ठेवण्याची व्यवस्था सुरू करा आणि ती कायम स्वरूपात राहिली पाहिजे याची पण काळजी घ्या. धन्यवाद.